हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. मस्त आपण आज करणार आहोत मुळ्याची चटपटीत आंबट तिखट अशी चटणी. त्याकरता आपण इथे घेतलेला आहे एक मोठा मुळा, 4 हिरव्या मिरच्या आणि 4 टोमॅटो घेतले आहे. त्याची साईज लहान आहे म्हणून 4 घेतले आहेत. मोठे असतील तर 2 घ्या. त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्या देखील बारीक बारीक आहे म्हणून आपण जास्त घेतल्या आहेत. जाड असतील तर 7-8 घेतल्या तरी चालतील. आता एका तव्यावर आपल्याला छान तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण हे असे सगळे टोमॅटो उलटे करून ठेवणार आहोत. हे 2-2 भागात चिरून घेतलेले आहे, म्हणजे अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत. आणि याला छान असं व्यवस्थित तेल टाकूया तव्यावर आणि उलटे करून हे यावर ठेवायचे आहे. त्याचबरोबर आपण यावर मिरच्या देखील ठेवणार आहोत आणि लसणाच्या पाकळ्या देखील यामध्ये टाकून घेणार आहोत. याला छान असं मस्त वाफ येऊपर्यंत झाकण ठेवून भाजून घेणार आहोत आणि 1-2-4 मिनिटांनी आपण याला काढून परत एकदा बघणार आहोत की खाली लागले नाही आहेत, खूप जळाले नाही आहे. आणि थोडंसं आपल्याला याला उलटपुलट करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या बाजूने टोमॅटो, मिरची आणि लसूण आपला एकसारखा भाजला जाईल. कुठेही जास्त शिजलं जाणार नाही, भाजलं जाणार नाही. खूप भाजलं गेलं तर ते काळपट होतात आणि त्याची चव बिघडते. म्हणून आपल्याला याला थोडंसं अलटपलट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण सगळे टोमॅटो असे आता खालच्या बाजूने तुम्ही बघू शकता छान असे भाजले गेलेले आहेत. तर आपण याला सगळ्याला पलटवून घेतलेलं आहे आणि यावर आता परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी याला वाफवून घेणार आहोत. 2-3 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले टोमॅटो छान व्यवस्थित भाजले गेलेले आहेत खालून वरून, आणि त्याचं जे साल आहे ते देखील वेगळं झाल्यासारखं झालेलं आहे टोमॅटोपासून. आता आपण ते काढून घेणार आहोत. साल आपल्याला टोमॅटोची सगळी काढून घ्यायचे आहेत आणि मी इथे टोमॅटोची सालं काढते. तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता आपण इथे जो मुळा घेतला होता बारीक बारीक चिरून, त्यावर आपण टाकणार आहोत 1 चमचा तिखट, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद आणि कोथिंबीर. तर हे जे टोमॅटो आपण भाजून घेतलेले आहे, टोमॅटो, मिरची आणि लसूण, ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि त्यावर हा जो मुळा आपण घेतलेला आहे चिरून आणि ते जे मिश्रण केलं होतं त्यावर ते सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि एका बाउलमध्ये काढून त्यावर चवीपुरतं मीठ टाकून याला छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आपली ही इथे छान अशी मस्त चटपटीत आंबट तिखट अशी ही मुळ्याची चटणी तयार आहे. तर यावर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा लिंबू पिळू शकतात. जर आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल. छान अशी मुळ्याची चटणी झटपट होणारी, जास्त वेळ न लागणारी आणि चवीला अशी भन्नाट मस्त, जी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात, पोळीसोबत खाऊ शकतात किंवा फक्त भातासोबत देखील सर्व करू शकतात. या पद्धतीने आपण आता छान याचं मस्त प्लेटिंग करून घेऊया. मी प्लेटमध्ये घेते आहे भात आणि आपण बनवलेली चटपटीत अशी ही मुळ्याची चटणी आपण इथे घेणार आहोत. तुम्हाला कुठल्या पद्धतीने ही चटणी खायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि नक्की करून बघा कशी झाली आहे तेही नक्की कळवाल. अगदी झटपट होणारी चटपटीत अशी आपली ही मुळ्याची चटणी सीझन संपण्याआधी नक्की करून बघा कशी झाली आहे, आवडली की नाही आणि तुम्ही कुठून बघता आहात हेही मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.